Example, if x equal to a cos cube t and y equal to a sin cube t, then show that dy by dx is equal to minus y upon x raised to power 1 by 3. Here solution is, we have x equal to a cos cube t and y equal to a sin cube t. आपण a ने डिवाइड करून टाकू इथे, म्हणजे येईल हा x अपॉन a is equal to cos cube t and y upon a is equal to sin cube t. ठीक आहे. आपण जर हा कॉस क्यूब दोन्ही साईडचा जर आपण क्यूब घेतला तर काय होणार, म्हणजे काय होईल, कॉस टी इज इक्वल टू e raised to power 1 by 3 and sin t is equal to y upon a raised to power 1 by 3. But we know that cos square t plus sin square t is equal to 1. cos t आहे तर x बाय ए, कॉस टी एक्स अपॉन ए रेस्ट टू पॉवर 1 बाय, तिथं कॉस स्क्वेअर आहे तर किती होईल तो रेस्ट टू पॉवर 2 by 3 प्लस साइन स्क्वेअर साइन टीची व्हॅल्यू वाय अपॉन ए क्यूब आहे तर हा होईल वाय अपॉन ए रेस्ट टू पॉवर 2 by 3 इज इक्वल टू 1. आता हा जो पॉवर आहे हा दोन्ही याला आहे, एक्स रेस्ट टू पॉवर 2 by 3 प्लस वाय रेस्ट टू पॉवर 2 by 3 इज इक्वल टू, आता ए रेस्ट टू पॉवर 2 by 3 आणि हा 1 अपॉन ए रेस्ट टू पॉवर 2 by 3 ने आपण याला गुणून टाकलं तर इथे येईल ए रेस्ट टू पॉवर 2 by 3 डिफरन्शिएटिंग with respect to x, we get power 2 by 3, x चा पॉवर 1 न कमी होणार, 2 by 3 minus 1 that is minus 1 by 3 प्लस पॉवर आधी 2 by 3 y चा पॉवर 1 न कमी होईल minus 1 by 3 y आहे म्हणून dy बाय dx आणि हा ए रेस्ट टू पॉवर टी बाय 3 म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. तर इथे पहा आपण 2 by 3 ने पूर्ण इक्वेशनला रिड्यूस करून टाकू किंवा डिवाइड करून टाकू तर राहील एक्स रेस्ट टू पॉवर मायनस 1 by 3 प्लस वाय रेस्ट टू पॉवर मायनस 1 by 3 dy बाय dx इज इक्वल टू 0. Therefore y raised to power minus 1 by 3 dy by dx is equal to minus x raised to power minus 1 by 3 dy by dx equal to minus x raised to power minus 1 by 3 upon y raised to power minus 1 by 3 dy by dx is equal to, हा मायनस दोघालाही पॉवर मायनस 1 by 3 आहे तर याला आपण कंबाईन लिहू शकतो की काही गडबड झाली तरी एक्स अपॉन वाय, किंवा आपण याला पहा असं लिहून टाकू, हा एक्स रेस्ट टू पॉवर मायनस 1 by 3 आहे तर हा खाली येईल एक्स रेस्ट टू पॉवर 1 by 3 आणि हा वाय रेस्ट टू पॉवर मायनस 1 by 3 हा वर जाईल तर वाय रेस्ट टू पॉवर 1 by 3 आणि दोघाचा कंबाईन पॉवर लिहू आपण तर
वाय अपॉन एक्स रेज टू पॉवर 1/3. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. तर दुसरं आहे, इफ एक्स इक्वल टू ई साइन 3t अँड वाय इक्वल टू e raised to power cos 3t, then show that dy by dx equal to minus y upon x minus y log x in upon x into log y. Solution. We have x equal to e raised to power sin 3t and y equal to e raised to power cos 3t. ठीक आहे. याचं एक्सपोनेन्शियल दिलं तर याला लॉगरिथम लागेल, किंवा दोन्ही साईडचा लॉग घ्या. तर याला लॉगरिथम लागेल, तर याचं एक्सपोनेन्शियल जाईल म्हणजे येईल साइन 3t अँड याचं एक्सपोनेन्शियल जाईल तर याला लॉग लागेल लॉग वाय इक्वल टू कॉस 3t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, दोन्ही साईडला टी व्हेरिएबल आहे पॅरामीटर. विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स डी एक्स अपॉन डी टी, साईनची डेरिव्हेटिव्ह cos 3t इंटू डी डी टी ऑफ 3t दॅट इज 3. ठीक आहे. आणि देअरफॉर डी एक्स बाय डी टी ही व्हॅल्यू मिळणार आपल्याला, एक्सने गुणून टाका, एक्स इंटू कॉस 3t. ठीक आहे. अँड लॉग वायची काढली आपण तर 1 अपॉन वाय डी वाय बाय डी टी इज इक्वल टू कॉसची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t 3, आणि देअरफॉर डी वाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस वायने इथे गुणून टाकलं वाय साइन 3t. ठीक आहे. नाव वी नो दॅट डी वाय आपल्याला काय दाखवायचं, डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, दॅट इज डी वाय बाय डी टी मायनस वाय साइन 3t अपॉन डी एक्स बाय डी टी एक्स कॉस 3t, आणि देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय साइन 3tची व्हॅल्यू पाय ही लॉग एक्स इंटू लॉग एक्स अपॉन एक्स कॉस 3tची व्हॅल्यू लॉग वाय बाय 1. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊन टाकू अँड हेन्स प्रूव्ह. तर याप्रमाणे आपण हे दोनही एक्झाम्पल कंप्लीट केले आहे. नंतरचे एक्झाम्पल पाहूया. Next example is if x equal to log of 1 plus t square and y equal to t minus tan inverse t, show that dy by dx is equal to square root e raised to power x minus 1 upon 2. ठीक. Solution. Now we have x is log of 1 plus t square and y equal to t minus tan inverse t. दोन्ही साईडला राईट हँड साईडला पॅरामीटर टी आहे. डिफरन्शिएटिंग
with respect to t, we get dx by dt is equal to log of 1 plus t square, डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि 1 प्लस टी स्क्वेअरमुळं कंपोजिट फंक्शन झालं तर याची डेरिव्हेटिव्ह टॉईस टी, अँड डी वाय बाय डी टी, टीची डेरिव्हेटिव्ह 1, टॅन इनवर्स टीची 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, याला आपण सॉल्व करून घेऊ. टॉईस टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अँड डी वाय बाय डी टी, याचा एलसीएम येणार 1 प्लस टी स्क्वेअर. तर न्युमरेटरमध्ये पहा, इथे गुणला आपण 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1, दॅट इज 1 मायनस 1 कॅन्सल होईल, तर टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आपल्याला या दोन्ही व्हॅल्यू मिळाले आहे, डी एक्स बाय डी टी, डी वाय बाय डी टी. नाव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू dy by dt upon dx by dt, that is dy by dt is t square upon 1 plus t square upon twice t upon 1 plus t square, हा 1 plus t square 1 plus t square get cancel, t square upon twice t म्हणजेच t by 2. आता इथेपर्यंत ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. फ्रॉम इक्वेशन 1 किती आहे ते, एक्स इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर, याचं लॉगरिथम दिलं तर याला एक्सपोनेन्शियल लागेल, ई रेस टू पॉवर एक्स इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर, टी स्क्वेअर इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1, टी इक्वल टू स्क्वेअर रूट ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1. आलं, ही व्हॅल्यू याच्यामध्ये यूज करा. आणि देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 अपॉन 2. आता इथे टी स्क्वेअर इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 आहे, आपण टी इक्वल टू प्लस मायनस घ्यायला पाहिजे होतं, पण ही व्हॅल्यू डेफिनेटली पॉझिटिव्ह येणार म्हणून प्लसच व्हॅल्यू घेतली आहे, तर हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ एक्स इक्वल टू 2 cos raised to power 4 t plus 3 and y equal to 3 sin raised to power 4 t plus 3, show that dy by dx is equal to minus square root 3y upon twice x. So now we have x is 2 cos raised to power 4 t plus 3 and y equal to 3 sin raised to power 4 t plus 3. तर याप्रमाणे आपल्याला ही व्हॅल्यू दिली आहे. इथे 2 ने डिवाइड करून टाकू आपण, x अपॉन 2 cos raised to power 4 t plus 3 अँड इथे 3 ने डिवाइड करून टाका, y बाय 3 इज इक्वल टू साइन स्क्वेअर t प्लस 3. तर ही व्हॅल्यू पहा, याचा आपण स्क्वेअर केला तर कितीला, स्क्वेअर रूटमध्ये x अपॉन 2 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर टी प्लस 3. सिमिलरली हा 4 आहे, याचाही स्क्वेअर केला आपण तर हा येईल स्क्वेअर रूटमध्ये y अपॉन 3 इज इक्वल टू साइन स्क्वेअर टी प्लस. जसं आपण एक्स स्क्वेअर इक्वल टू जर 4 असेल तर एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट आपण 2 लिहितो, अगदी त्याचप्रमाणे आहे ते. बट वी नो दॅट cos square
टी प्लस 3 प्लस साइन स्क्वेअर टी प्लस 3 इज इक्वल टू 1. बट ठीक आहे, काय ह्या साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बट कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आहे x/2, साइन स्क्वेअरची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट y/3 इज इक्वल टू 1. आता याला जर आपण सॉल्व केलं, ठीक आहे, तर याला आपण डिफरन्शिएटिंग असं म्हणू आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट. किती याला डिफरन्शिएट जर आपण केलं तर आता याच्यामध्ये पहा, या स्क्वेअर रूटमधला 1/√2 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. स्क्वेअर रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 स्क्वेअर रूट एक्स. ठीक आहे. त्यानंतर प्लस यामधला आपण 1/√3 कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि स्क्वेअर रूट वायची डेरिव्हेटिव्ह 1/2 स्क्वेअर रूट वाय, एक्सच्या ठिकाणी वाय आलं म्हणून dy/dx इज इक्वल टू, आणि 1 हा कॉन्स्टंट याची डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे की नाही. आता याला आपण हे एकाच साईडला ठेवू आपण, हे पूर्णचं पूर्ण. तर याला कसं लिहिलं आपल्याला, तर ही टर्म मी आधी लिहितो 1/, हा 2 बाहेर, स्क्वेअर रूट 3 आणि स्क्वेअर रूट वाय म्हणजे स्क्वेअर रूट 3y dy/dx इज इक्वल, याला आपण या साईडला आणलं तर होईल मायनस 1/2 बाहेर आहे हा, स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट एक्स, तर स्क्वेअर रूटमध्ये येईल ट्वाईस एक्स, दॅट इज dy/dx इज इक्वल टू, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 2 स्क्वेअर रूट 3y ने इथे गुणून टाकू, मायनस 2 स्क्वेअर रूट 3y अपॉन 2 स्क्वेअर रूट ट्वाईस एक्स, हा 2 कॅन्सल होणार, dy/dx इज इक्वल टू मायनस, दोन्ही आपण कंबाईनमध्ये लिहिलं तर हा 3y अपॉन ट्वाईस एक्स, अँड हेच प्रूफ करायचं होतं, हेच प्रूफ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ x equal to t log t and y equal to t raised to power t, show that dy/dx is equal to e raised to power x. Solution पहा, we have x equal to t log t and y equal to t raised to power t. x equal to t log t, दोन्ही साईडला पण फंक्शनला पॉवर फंक्शन आहे, तर log y इक्वल टू t log t. ठीक आहे. आता इथे आपण दोन्ही साईडला लॉग घेतला t log t, तर आता दोन्ही साईडला पॅरामीटर t आहे, किंवा आपण याला जर एलिमिनेट केलं आपण, ठीक,
पहा या दोनमधून याला एलिमिनेट करून टाकू आपण, तर आपल्याला मिळेल एक्स इक्वल टू लॉग वाय. याचं लॉगरिथम जाईल तर याला एक्सपोनेन्शियल लागेल, म्हणजे ई रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय, दॅट इज वाय इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स. नाव डिफरन्शिएटिंग with respect to x y get किती येईल, dy बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स. आणि हेच दाखवायचं होतं आपल्याला. पहा काय केलं आपण इथे, एक्स इक्वल टू टी लॉग टी, वाय इक्वल टू टी रेस टू पॉवर टी तसंच ठेवलं आपण. आणि दोन्ही साईडला लॉगरिथम घेतला. का घेतला आपण इथे, तर इथे फंक्शनला पॉवर फंक्शन आहे म्हणून. तर टी लॉग टी या दोघांचीही राईट हँड साईड सारखी म्हणून आपण हे होईल एक्स इक्वल टू लॉग वाय. याचं लॉगरिथम जाईल तर याला एक्सपोनेन्शियल लागेल बाय डेफिनेशन. तर ई रेस टू पॉवर एक्स इक्वल टू वाय, दॅट इज वाय इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स झाला. ठीक आहे. आता एक इथे थोडा डिफरन्शिएट वन फंक्शन इन टू अनदर असं म्हटलं आहे. तर त्याला आपण अगदी हाच टाईप आहे, फक्त थोडं प्रश्न विचारण्याची आहे. डिफरन्शिएट लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनव्हर्स एक्स. थोडं आपल्याला डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणतो आपण. तर डिफरन्शिएट लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनव्हर्स एक्स. तर थोडं किंचित प्रॉब्लेम बदललं. त्याला आपण काय करायचं त्याच्यामध्ये, तर पहिलं हे फंक्शन यूने डिनोट करा. लेट यू इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. अँड दुसरं फंक्शन व्हीने डिनोट करा, म्हणजे येईल ते टॅन इनव्हर्स एक्स. मग इथे काय म्हणू आपण, यू अँड व्ही इज ए फंक्शन ऑफ एक्स किंवा पॅरामेट्रिक फंक्शन ऑफ एक्स असं म्हणणार आपण याला. ठीक आहे. देन वी हॅव टू फाइंड डी यू बाय डी व्ही, और देन इट इज इनफ टू फाइंड डी यू बाय डी व्ही, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनव्हर्स एक्स, म्हणजे याप्रमाणे होईल. ठीक आहे. या दोन्ही साईडला एक्स व्हेरिएबल आहे, म्हणजेच पॅरामीटर एक्स आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट किती मग आहे, यूची डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरची 1 प्लस एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर ट्वाइस एक्स, अँड डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअर. नाव वी नो दॅट du upon dv is equal to du upon dx dv upon dx, that is du upon dx पहा किती आहे, तर ट्वाइस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन dv बाय dx 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, दॅट इज du अपॉन डी व्ही इक्वल टू किती आलं ते ट्वाइस एक्स. डी यू अपॉन डी व्हीचंच मिनिंग काय होईल की डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनव्हर्स एक्स इज, ते याप्रमाणे त्याची डेरिव्हेटिव्ह असणार. ठीक आहे. दॅट इज डेरिव्हेटिव्ह, हे नाही लिहिलं तरी चालेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनव्हर्स एक्स इज ट्वाइस एक्स. म्हणजे बदल का कुठला झाला, याला यूने डिनोट करा, याला व्हीने डिनोट करा. मग पॅरामीटर एक्स झाला. देन वी हॅव टू फाइंड ओनली डी यू अपॉन डी व्ही, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू
टॅन इनव्हर्स एक्स. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, याची डेरिव्हेटिव्ह काढली आपण डी यू बाय डी एक्स लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरची टॉईस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, अँड डी व्ही बाय डी एक्स दॅट इज टॅन इनव्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय theorem of parametric function du upon dv, that is du by dx upon dv by dx is equal to twice x upon 1 plus x square upon 1 plus x square कॅन्सल होईल, twice x राहिलं. du by dv म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. ठीक. एखादं एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी घेऊन टाकाल. डिफरन्शिएट differentiate 5 raised to power x with respect to sin x